हिंदूंच्या मुद्द्यावरनं आता उद्धव ठाकरे आणखी आक्रमक झाल्याचं दिसतंय। बांगलादेशमधल्या हिंदूंवरील होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावरनं त्यांनी मोदी सरकारला काही सवाल केले। एका फोनवर युक्रेन रशियाचं युद्ध थांबवणारे पंतप्रधान बांगलादेशमधली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न का करत नाहीयेत असा सवाल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना केलाय। 80 वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालांनी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालांनी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली। ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले। मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का, मग तुम्ही काय सोडलेलं आहे? आता बांगलादेशामध्ये मंदिर जाळलं जाते, हिंदूंवरती अत्याचार होत आहे, तरी सुद्धा गप्प बसणाऱ्यांचं हिंदुत्व नेमकं त्याची व्याख्या आणि त्याचा आकार उकार तरी काय हे मला एकदा त्यांच्याकडनं उत्तर मिळालं पाहिजे, म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलं। माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे, पावलं उचलायला पाहिजेत। कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाहीये। जिथे काही नाहीये तिकडे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाहीये, पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे। माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना तर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले आपण पाहिलं। आपण पाहतो आहोत उद्धव ठाकरेंनी काही सवाल पंतप्रधान मोदींना केलेले आहेत। या सगळ्याच्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केलेली आहे, भाजपवर टीका केलेली आहे, हेच का तुमचं हिंदुत्व असा सवाल देखील विचारलेला आहे। उमेश, थोडक्यात सुरुवातीला काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, नक्कीच मंदिराचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणून उद्धव ठाकरे यांनी थेट मोदी यांच्यावरच टीका केलेली आहे। कारण दादर मधलं जे या दादर पूर्वेतलं जे या परिसरात मंदिर आहे जे 80 वर्ष जुनं आहे, त्या 80 वर्ष जुन्या मंदिराला जवळपास 2 नोटीस ज्या आलेल्या आहेत त्या रेल्वे प्रशासनाकडून आलेल्या आहेत। त्या 2 नोटीस ज्या आहेत त्या हे मंदिर उमेश काही क्षणांसाठी थांबवतोय तुला, पुन्हा एकदा येतो मी तुझ्याकडे। आपल्या सोबत सध्या भाजपचे आमदार अतुल भातखळकर सुद्धा जोडले गेलेले फोन लाईनवरनं। अतुलजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या अनुषंगानं काही सवाल केलेले आहेत। एका फोनवर युक्रेनचं युद्ध थांबवणारे पंतप्रधान बांगलादेशमधली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न का करत नाहीत असा सवाल त्यांनी विचारलाय। आपली पहिली प्रतिक्रिया। ओएसीला आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा पाठिंबा घेणाऱ्या उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वावर निवडणुकीत बोलावं हा मोठा जोकच आहे। त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंना म्हणावं की तुम्ही ज्या मिठ्या मुस्लिम मतांकरता सगळ्या जातीयवादी लोकांना मारले आहेत त्याच्याविषयी बोला। कर्नाटकच्या विधानसभेमध्ये स्वातंत्र्य सावरकरांचं तैलचित्र जे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने लावलं होतं ते काढण्याचं पाप कर्नाटक काँग्रेस सरकारने केलंय, त्याच्यावर आधी बोला। आणि त्यामुळे बांगलादेशमधली परिस्थिती सांभाळायला या देशातला हिंदू आणि नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकार हे समर्थ आहे। आणि त्यामुळे हताश झालेले उद्धव ठाकरे पुन्हा एकदा बेताल बडबड करायला लागले, एवढाच हा त्याचा अर्थ आहे। हिंदुत्व आणि उद्धव ठाकरे यांचा आता काडीत काही संबंध नाहीये। त्यांचं सख्य असलं तर वेळा भोपळा एवढं सख्य आहे, पण त्यांना केवळ आणि केवळ मुस्लिम मतं दिसत आहेत। नाही, पण अतुलजी आणखीन एक मुद्दा उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। ते म्हणतात राज्यात हिंदूंची मंदिरच सुरक्षित नाहीये। दादरमधल्या एका मंदिराचा त्यांनी उल्लेख देखील केला, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? सर्व मंदिरं सुरक्षित आहेत। प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंचं राजकीय भवितव्य असुरक्षित झालंय आणि त्यामुळे त्यांना आता हिंदूंच्या मंदिरांची आठवण यायला लागलेली आहे। ज्यांनी कोरोनामध्ये दारूची दुकानं उघडायला परवानगी दिली पण मंदिरं मात्र उघडायला परवानगी दिली नाही, त्या उद्धव ठाकरेंनी आता या विषयावर न बोललेलं बरं। जनता मूर्ख नसते हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि त्याच्यामुळे कुठल्याही मंदिराला कुठलाही धोका नाहीये। सर्व मंदिरं सुरक्षित आहेत, या देशातला हिंदूही सुरक्षित आहे, एक आहे तो सेफ आहे, हे लोकांनी स्वीकारलेलं आहे।
हे त्यांना सहन होत नाहीये, एवढाच त्यांचा प्रश्न आहे. ठीक आहे अतुलजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की देशातले राज्यातले हिंदू आणि हिंदूंची मंदिरं ही सुरक्षित आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणूनच घेऊया. उमेश, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना सवाल केले, मात्र त्यांनी उल्लेख केला मुंबईतल्या दादरमधल्या एका मंदिराचा. हे मंदिर 80 वर्षांपासून आहे इथे आणि ते मंदिर पाडण्याचा घाट घातला जातोय असा आरोप करत मंदिर वाचवण्याच्या दृष्टीनं नेमकं काय केलं जाणार आहे असा सवाल त्यांनी विचारला. उमेश, त्याबद्दल काय सांगते? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.